नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर रचना साबळे आहे व मी लहान मुलांचे आणि किशोरवयीन मुला-मुलींचे हृदयविकार तज्ञ आहे आणि अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस करते. आज आपणास लहान मुलांच्या हृदयविकारांबद्दल काही चर्चा व त्यांचे होणारे उपचार आणि आजाराची लक्षणांबद्दल मी माहिती शेअर करण्यास इच्छिते आणि त्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर लहान मुलांमध्ये हृदयाचे होणारे आजाराचे प्रमाण किती आहे आणि कसल्या प्रकारचे हृदयाचे आजार असते, पहिली त्याची माहिती आपणास मी सांगू इच्छिते. तर लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार एकतर कंजेनायटल म्हणजे जन्मताच असणारे आजार असतात की ज्याच्यामध्ये हृदयाची कार्यरचना किंवा हृदयाचं जे आतमध्ये जे झडपा असतात किंवा आतमध्ये व्हॉल्व्हज असतात आणि भिंत असतात म्हणजे सेप्टम असतो, त्याच्यामध्ये काय विकार असतो. आणि काही असतात की जे जन्माच्या नंतर म्हणजे मोठे झाल्यानंतर प्रॉब्लेम्स आढळतात, जसं की आजच्या काळामध्ये कोरोना व्हायरस झाल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिनींना प्रॉब्लेम येतो, त्या फुगल्या जातात किंवा काही रुमॅटिक नावाचे आजार असतात की जेणेकरून इन्फेक्शनमुळे बाळाच्या हृदयाच्या झडपाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आपला फोकस बेसिकली जे लहान मुलांमध्ये जन्मजात विकार असतं ज्याचं प्रमाण फक्त 1% आहे. मात्र जरी ते 1% असलं तरी ते हृदयामध्ये किती प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो आणि तुमच्या बाळांना किती त्रास देऊ शकतो त्याचं आपण एक थोडक्यात माहिती शेअर करू असं मला वाटतं. तर प्रथम गोष्ट म्हणजे की बाळाची जी आई असते ती बाळाची सर्वात चांगला डॉक्टर असते. तर बाळ जेव्हा जन्मतो आणि जन्मानंतर त्याच्यात जे लक्षणं आढळतात ते आपण थोडंसं वयाच्या गटाप्रमाणे डिवाइड करूया. म्हणजे पहिली 6 महिन्यामध्ये काय लक्षणं दिसतात, 6 महिने ते 2 ते 3 वर्षामध्ये काय लक्षणं दिसतात आणि 4-5 वर्षानंतर काय लक्षणं दिसतात, या कॅटेगरीमध्ये जर आपण त्यांना डिवाइड केलं तर तुम्हाला जास्त कळेल असं मला वाटतं. तर जन्म झाल्या पहिल्या 3 ते 4 महिने बाळ कंटिन्यूस आईच्या संपर्कात राहतं. तर त्यावेळेस दूध पिताना सगळ्यात जास्त बाळाला त्रास होतो जेव्हा त्याला हृदयामध्ये छिद्र असतात. आता जन्मतः असणारे आजार कसे असतात की बेसिकली छिद्र असतात म्हणजेच होल, आणि काही वेळेस झडपांना प्रॉब्लेम असतो म्हणजे झडपं नॅचरली चोकअप होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये लीक असू शकते किंवा मेन रक्तवाहिनीमध्ये चोकअप असू शकतो. ह्या प्रकारचे आजार लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि कधी कधी शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स झाल्यामुळे त्याच्या रंगामध्ये काळसरपणा किंवा त्याचा जो नॉर्मल गोरापणा असतो किंवा ज्याचा रंग गुलाबी असला पाहिजे तो दिसत नाही. तर जन्म झाल्यानंतर पहिल्या 6 महिने तर आई फक्त बाळ फक्त आईच्या दुधावर जगतं आणि त्यावेळेस दूध पिताना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम बाळाला आढळतं जेव्हा त्याला हृदयामध्ये छिद्र असतं. तर छिद्र असल्यामुळे नेमकं काय होतं की शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स होत असतं आणि शुद्ध रक्त जेव्हा डाव्या कप्प्यामधून ते उजव्या कप्प्याला जातो त्याचप्रमाणे फुफ्फुसामध्येच म्हणजेच लंग्समध्ये रक्ताचं प्रमाण खूप जास्त वाढतं, जे की बाळ हँडल करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं, बाळ जेव्हा दूध पित असत त्यावेळेस त्याला दूध पिताना धापा टाकतो आणि धर सोड करतो, म्हणजे तो एक घोट सुद्धा व्यवस्थित पिऊ शकत नाही. दूध पिताना तो थोडंसं एक घोट घेणार, त्याच्यानंतर परत तो सोडून देणार, असा धडसोडचा प्रकार चालू राहतो. आणि पित असताना त्याचे श्वासची गती प्रमाणाच्या पेक्षा जास्त वाढते. म्हणजे 40 पर्यंत हे श्वासची गती नॉर्मल धरली जाते लहान मुलां पहिले 1 ते 1.5 महिन्यापर्यंत, आणि ही श्वासची गती वाढत असते. आणि वाढल्यामुळे काय होतो, त्याला श्वास दूध पिताना त्याला खूप त्रास घ्यावा लागतो, म्हणूनच त्याच्या कपाळाला घाम पण सुटतो, म्हणजेच त्याचा फुफ्फुसाचा दाब वाढलेला आहे असं आपल्याला बाहेरून कळू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं की दूध पित नाहीये व्यवस्थित, पिता पिता मध्येच सोडून देतो, थकून जातो आणि लगेच झोपून जातो, परत मग फार कष्ट घेऊन त्याला दूध प्यावं लागतंय आणि तो इतर मुलांसारखा खेळकर नाहीये किंवा तो खूपच प्रमाणाच्या बाहेर चिडचिड करतोय, रडण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तसेच आई जेव्हा बाळाच्या हृदयावर हात लावते किंवा छातीवर नुसता हात ठेवते तर त्याला आईला आढळतं की त्याची धडधडीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याची श्वासची गती देखील जास्त वाढलेली असते. तर ही प्रथम लक्षणं आहेत की जेणेकरून आपल्याला कळू शकतो की हृदयामध्ये निश्चित प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी आपण हृदयविकार तज्ञांचा संपर्क साधून त्याचं निदान आणि उपचारासाठी डेफिनेट ऍक्शन घेऊ शकतात. तशाच पद्धतीने जसं बाळ मोठं होतो त्याचं वजन न वाढणे आणि त्याच्याहून जास्त मोठा म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर त्याची उंची प्रमाणापेक्षा कमी असणे, तेव्हा तुम्हाला हे गोष्ट डेफिनेटली क्लिक झाली पाहिजे की काहीतरी हृदयामध्ये गडबड चालू आहे. आता वजन का बरं वाढणार नाही, जसं तुम्ही बघतायत की बाळ चांगलं दूध पिऊ शकत नाहीये तर त्याच्या अंगी लागत नाही. आता नॉर्मली बाळाचं वजन पहिल्या 5 महिन्यापर्यंत दुप्पट होतो, म्हणजे जर जन्मता तो 2.5 किलो असेल तर तो 5 महिन्यापर्यंत 5 किलो झालाच पाहिजे आणि 1 वर्षापर्यंत तो तिप्पट होतो म्हणजे 7.5 किलो झाला पाहिजे. हा एक रफ गाईडलाईन आहे. म्हणजे तुम्ही जरी डॉक्टरांकडे वजन मापत नाहीयेत तर तुम्हाला जर वाटतं की जन्मापेक्षा त्याचं वजन ज्या पद्धतीने वाढलं पाहिजे तसं वाढत नाही तर निश्चितच त्याच्या हृदयामध्ये काहीतरी विकार असू शकतो, याची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे.
तशाच पद्धतीने दूध पिताना कधी कधी किंवा अतिशय जास्त रडताना बाळाचा रंग बदलणं, म्हणजे एरवी जर बाळ गुलाबी असतो तर जास्त वेळ रडताना त्याचं काय होतं, अशुद्ध रक्त जेव्हा शरीरामध्ये पसरायला लागतं, म्हणजे हृदयामध्ये मोठा छिद्र असतो आणि छिद्राबरोबर त्याची जर रक्तवाहिनी चोकअप देखील असेल तर ह्या आजारांमुळे बाळ रडताना किंवा अतिशय जास्त चिडचिड करताना त्याचा रंग काळसर पडतो, त्याचे होठ व त्याचे नख हे तुम्ही व्यवस्थित बघितले, त्याच्या हाताचे जे पंजे असतात, पाम्स म्हणतो, आणि बोटाचे जे कलर असतात साईडला, ते नखाचे कलर अतिशय ब्लूइश म्हणजे निळसर पडलेले असतात, होठ निळे पडतात आणि खूप जास्त रडता रडताना बाळ कधी कधी झटका देऊ शकतोच, म्हणजेच डोळे पांढरे करून थोडा वेळ बेशुद्ध राहू शकतो. तर हीच फारच इमर्जन्सी कंडिशन होऊन जाते आणि ती नाही व्हावी म्हणजे म्हणूनच आपण ह्याच दक्षता लवकर घेऊन तुमच्या हृदयविकार तज्ञांना भेटणं आणि निदान करणं अतिशय गरजेचं होऊन जातं. याच्या पुढे जर आपण पाहिलं की बाळाची हाईट आणि वजन हे फार महत्वाचं आहे, तशाच पद्धतीने पहिल्या 3 ते 4 महिन्यानंतर त्याचं खोकल्याचं प्रमाण जास्त वाढणं, त्याच्या श्वासची गती जास्त वाढणं, धडकी भरून येणे म्हणजे धडकन खूप जास्त वाढणे आणि वारंवार निमोनियाची लक्षणं येणे. आता बऱ्याच वेळेस खोकला येणं हे आपल्याला वाटतं की निमोनियाचे लक्षण आहे किंवा बऱ्याच वेळेस बालदमा म्हणून आपण सांगतो, पण ही गोष्ट आपण मनात डेफिनेटली एक तुम्हाला माहिती असली पाहिजे की वारंवार निमोनिया होणे म्हणजे 6 महिन्यातून 2 वेळा किंवा वर्षातून 3 वेळापेक्षा जास्त निमोनिया जर झाले, ज्याला की ऍडमिट करायची गरज पडते, कधी कधी ऑक्सिजनची सुद्धा गरज पडते, तर त्यावेळेस हृदयाची नोंद घेणं आणि हृदयाची जांच तपासणी करून घेणं हे निश्चित गरजेचं आहे, कारण वारंवार निमोनिया एखाद्या नॉर्मल बाळाला होत नाही. बऱ्याच वेळेस आपण बालदमा म्हणून सांगून आपलं वाटतं की बाळाला पहिले 6 महिने, वर्ष, 2 वर्ष दमा असतो आणि घरचे मोठे म्हणत असतात की नाही हो, तुला पण लहानपणी असताना मुलगा असंच प्रॉब्लेम होतो, वारंवार त्याला वाफ द्यावी लागायची. पण बऱ्याच वेळेस असं होतं की वाफ जर आपण देत असतो आणि तरी सुद्धा हा खोकला थांबत नाहीये, तर बालदमा हा आपण थोडंसं साईडला करून हृदयाच्या आजाराची दक्षता घेणं गरजेचं होऊन जातं. त्याच्यानंतर बाळ जेव्हा 1 वर्षाचं 2 वर्षाचं व्हायला लागतं, त्याची जशी क्रिया वाढली पाहिजे, म्हणजे तो रिंगायला लागतो 7व्या-8व्या महिन्याला, पालथा पडायला लागतो, चालायला लागतो, तर ह्या गोष्टी जे हृदयाचे आजार असलेले मुलं असतात त्यांच्यामध्ये ह्या माइलस्टोन्स म्हणजे त्यांची जी वाढ होते, शारीरिक वाढ आणि तसेच त्यांची डेव्हलपमेंटची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने होत नाही. तर ही लक्षणं जर डायरेक्टली तुम्हाला वाटत नसेल की हृदयाची लक्षणं वाटत नाहीये, तरी सुद्धा वेळेवर न चालणे, वेळेवर न बसणे आणि वेळेवर इतर मुलांसारखं न खेळणे हे सुद्धा हृदयाच्या आजाराची लक्षणं आहेत आणि त्यासाठी आपण हृदयविकारची तपासणी करून घेणं गरजेचं होऊन जातं. त्याच्यानंतर इतर मुलांसारखं जसं 2 ते 3 वर्षाचा मुलगा खेळायला लागतो, जसं बाहेर आउटडोर गेम्स खेळायला लागतो, त्या पद्धतीने ज्या मुलांना हृदयामध्ये छिद्र असतात किंवा त्यांचे व्हॅल्व चोकअप असतात, तर त्यांना जास्त खेळल्यावर धाप लागायला लागते आणि इतर मुलांसारखं ते कंटिन्यूअस जास्त वेळ खेळू शकत नाही, लगेच धाप लागायला लागते, कधी कधी ते बसून जातात, कधी कधी त्यांना खेळता खेळता चक्कर येऊ शकते, खासकर जे खो खो, कबड्डी सारखे गेम्स असतात किंवा क्रिकेट ज्याच्यामध्ये शक्तीचं प्रमाण जास्त लागतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा जास्त लागतो, आणि जर बाळाच्या हृदयामध्ये होल आहे किंवा व्हॅल्व चोकअप असेल किंवा त्याचं झडपा व्यवस्थित बनलेला नसतील तर त्याला ह्या पद्धतीचे खेळ खेळता येणार नाही. तर इतर मुलांसारखं खेळता न येणे, चालताना किंवा धावताना, पळताना, शाळेत जाताना, खास करके जेव्हा त्यांना पीटीचा क्लास असतो, म्हणजे तुमची शाळेची टीचर सुद्धा तुम्हाला सांगू शकते खेळता खेळता तो बेशुद्ध झाला, डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो पडून गेला, म्हणजे ही लक्षणं थोडीशी डेंजरस आहेत आणि निश्चितच आपण त्याची नोंद घेतली पाहिजे आणि हृदयाची तपासणी करून घेतली पाहिजे. आता हे जर लक्षण झाले त्याच्यानंतर उपचार कसं करावा, तर उपचार प्रत्येक वेळेस ऑपरेशनच असं नसतं, तर बऱ्याच वेळेस आपण त्यांना मेडिसिन्स म्हणजे औषधांवर सुद्धा ट्रीटमेंट देऊ शकतो. काही आजारांना ऑपरेशन लागतं आणि ऑपरेशन हे 2 प्रकारचे केले जातात, ओपन हार्ट आणि इंटरव्हेन्शन, जेणेकरून दुर्बीणद्वारा केलं जातं. पण हे सगळं केव्हा होणार, जेव्हा तुमच्या बाळाची लक्षणं तुम्ही आढळली, लक्षणं झाल्यावर हृदयाची तपासणी केली आणि तपासणी करून निदान कसं लागावं, तर 2D एकोकार्डिओग्राफी कलर डॉपलर नावाचा हा टेस्ट असतो, ज्याला सामान्य भाषेमध्ये आपण हृदयाची सोनोग्राफी सांगू शकतो. तर ही 2D एकोकार्डिओग्राफीची जी टेस्ट असते, ही सोनोग्राफी सारखी मशीन असते, एकोकार्डिओग्राफी मशीन, आणि त्याच्यावर बाळाला काहीच भूल न देता, काहीच न करता शांतपणे बाळाला झोपून किंवा आईच्या मांडीवर ही तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये हृदयाचे सगळे निदान आपल्याला कळून येतात.
फक्त छिद्रच नव्हे तर हृदयाची पंपिंग कशी आहे, तो काम कसं करतोय, कार्यप्रणाली कशी चालली आहे, रक्तवाहिनीमध्ये रक्त कसं चाललंय आहे, मिक्सिंग कुठे होतोय, त्या सगळी माहिती आपल्याला 2D एकोकार्डिओग्राफी कलर डॉपलर म्हणजेच हृदयाची सोनोग्राफीवर कळून येते आणि ह्याच्यावर बाळाच्या हृदयाच्या आजाराची निदान होऊ शकते. त्याच पद्धतीने फक्त जन्म झाल्यानंतर नव्हे तर गर्भात असताना सुद्धा आपण ही टेस्ट करू शकतो, ज्याला की फिटल एकोकार्डिओग्राफी सांगतो. गर्भ धारण केल्यानंतर नॉर्मली सोनोग्राफी केल्या जातात, तुमचे स्त्रीरोग तज्ञ जसं सांगतात. आणि 18 आठवडे ते 24 आठवडे म्हणजे 4.5 महिने ते 6 महिन्याच्या गर्भाच्या पिरियडमध्ये आपण ही फिटल एकोकार्डिओग्राफी करतो. हे तुमचे बाल हृदयविकार तज्ञच करतात ही टेस्ट. रेडिओलॉजिस्ट कडनं जे आपले कलर सोनोग्राफी केली जाते, पण खास तुम्हाला जर हृदयाच्या आजाराचे निदान करायचे असतील तर फिटल एकोकार्डिओग्राफी नावाचा हा टेस्ट असतो. कारण बऱ्याच वेळेस पेशंट्स येऊन सांगतात की आम्हाला जर हे गर्भामध्ये कळालं असतं तर कदाचित वेळेवर आम्ही त्याची ट्रीटमेंट केली असती, त्याला एवढे कॉम्प्लिकेशन्स नसते झाले. तर आजच्या काळामध्ये हा जी फिटल एकोकार्डिओग्राफी नावाचा टेस्ट अवेलेबल आहे, आपण गर्भामध्ये त्याचं निदान करू शकतो. आणि त्याचा निश्चित ऍडव्हान्टेज म्हणजे फायदा काय होतो की वेळेवर त्याचं निदान लागतो आणि बाळ जन्मता आल्यानंतर लगेच त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. आणि ट्रीटमेंट माझ्या मते आजच्या काळामध्ये खूप अवघड झालेली नाही आहे. काही औषधांनी, तर काही ओपन हार्ट ऑपरेशननी, तर काही दुर्बीणद्वाराच्या ऑपरेशननी बऱ्याच हृदयाच्या आजारांचं ट्रीटमेंट फारच सुरळीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने केलं जातं. तर माझं असं तुम्हाला डेफिनेट गायडन्स राहील की बाळाला हृदयाचा आजार आहे किंवा होल आहे तर हे घाबरून घरी न बसणे, तर आपल्या हृदयविकार तज्ञांकडे जाऊन पूर्ण चेकअप करून घेणे, वेळोवेळी टप्प्याटप्प्याने 2D एकोकार्डिओग्राफी करणे. बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की जन्मानंतर लगेच जेव्हा पहिल्या दुसऱ्या दिवशी हार्टचे होल मोठे असतात आणि काही वेळेस नैसर्गिक रूपाने किंवा औषधांनी काळोकाळी जेव्हा आम्ही त्यांना तपासतो, वेळोवेळी फॉलोअपवर बघतो 3-3 महिन्याला, 6-6 महिन्याला, तर साईज कमी सुद्धा होऊ शकते. आणि काही वेळेस वेळेवर औषधं दिल्यावर आणि टायमिंग वेळेच अगदीच टायमिंगवर त्यांचं ऑपरेशन जर केलं तर बाळ इतर मुलांसारखं नॉर्मल जगू शकतो. दुर्बीणद्वारा हा ऑपरेशन हा जो नवीन प्रकार निघालेला आहे, जेणेकरून तुमच्या हृदयामध्ये क्लिप किंवा छत्रीसारखं एक छोटंसं यंत्र बसवलं जातं की जेणेकरून होल पूर्णपणे बंद होऊन जातो आणि ह्याच्यानंतर कधी तुम्हाला कळणार पण नाही की त्याला हृदयाचा आजार होता. मात्र ह्याला फक्त हृदयविकार तज्ञाच्या नजरेखाली ठेवणं गरजेचं असतं. कारण ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा काही वेळेस जे प्रॉब्लेम्स येतात जेणेकरून आई वडिलांना बाहेरून दिसत नाही, मात्र आम्ही जेव्हा तपासतो तेव्हा त्याची लक्षणं आढळतात आणि ते एकोकार्डिओग्राफीवर फारच सोप्या पद्धतीने समजून जाते. तर थोडक्यात माहिती हीच आहे की 1% जरी त्याचं प्रमाण असला तरी त्याचं कॉम्प्लिकेशन्स बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की लहानपणी असलेले आजार वेळेवर न कळाल्यामुळे जेव्हा हे मुलं मोठे होतात, लग्नाच्या वयाला येतात आणि खास करके मुली जेव्हा ते लग्न करून दुसऱ्या घरी जातात आणि प्रथम वेळेस त्यांचं निदान केव्हा लागतो, जेव्हा ते गर्भावस्था धारण करते. म्हणजे गर्भस्थ असताना जेव्हा ते स्त्रीरोग तज्ञांकडे जातात आणि चेकअप केला जातो तेव्हा हृदयाचा आजार आहे ह्याची लक्षणं आढळतात. आणि जेव्हा ते आमच्याकडे म्हणजे एकोकार्डिओग्राफी आम्ही करतो आणि हृदयाचे आजार कळतात तेव्हा फक्त त्या आईवर नाही पण मात्र अजन्मित बाळावर त्याचा परिणाम होत असतो. त्याच दृष्टीने हा महिन्यामध्ये आपल्याला 24 सप्टेंबरला माहिती आहे की हार्ट डे सेलिब्रेट केला जातो. म्हणजे हृदयविकारचे जास्तीत जास्त माहिती आम्ही लोकांमध्ये पसरवतो जेणेकरून वेळेवर त्यांचा उपचार व्हावा आणि त्यांनी इतर मुलांसारखं चांगलं जगावं हीच आमची इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि तुमची ज्या पद्धतीने आम्ही मदत करू इच्छितो आणि तुम्हाला डेफिनेटली काहीच गायडन्स लागेल किंवा आपल्याला काही शंका असतील हृदयाच्या आजारांबद्दल किंवा त्यांच्या उपचाराबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर आपण निश्चित संपर्क साधू शकतात किंवा येऊन भेटू शकतात. आणि लहान वयामध्ये बाळाला लवकरात लवकर ट्रीटमेंट करून त्याचं इतर मुलांसारखं त्याला जगू देणं हीच आपली अपेक्षा आहे. आणि प्रत्येक घरात चांगलंच बाळकृष्ण नांदावं हीच माझी शुभेच्छा आपण सर्वांना. आणि असेच मला वाटतं की आपल्याला काही डाऊट्स असतील तर आपण निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आम्ही त्याचं माझी यथाशक्ती मी प्रयत्न करणार की त्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट करावं. आणि आपणास हे व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली आपल्या मित्रमंडळीमध्ये किंवा ज्या रुग्णांमध्ये हे आजार तुम्हाला माहित असेल किंवा ज्या कम्युनिटीमध्ये हे आजाराची लक्षणं आहेत असं आपल्याला वाटतं तर त्यांची जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा हा व्हिडिओ आणि आवडला असेल तर निश्चित लाईक करा. धन्यवाद.